चला जय शिवराय मित्रांनो, सकाळ सकाळ तुम्ही बघत असाल ठोल्या आणि कृष्णा कशी जायसाठी तयार झालेत. पहाटेचे 4 वाजलेत. आता आम्ही सकाळ प्रवास चालू करत आहे. आम्ही देवकुंड दिशेने निघालो आहे. देवकुंड धबधबा हा अतिशय निसर्गरम्य आणि घाट सेक्शन ताम्हिणी घाटातून एवढा भारी आहे, एवढा भारी आहे ना, तो ट्रेकिंगसाठी अतिशय उत्कृष्ट मानला जातो. आम्ही देवकुंड धबधब्याने निघालो. गाडी तेवढ्यात पंक्चर झाली. पंक्चर काढण्यासाठी आम्ही गाड्या वळवल्या. आम्हाला प्रत्येक वेळी जाताना कुठे ना कुठे सुरुवातीला पहिल्या दिवशी काही ना काही अडचण येतेच. हे माझा पहिल्यापासून म्हणजे अनुभव आहे बरं काय. आम्ही गाड्या पंक्चर काढायसाठी थांबलो आणि पंक्चर काढून आम्हाला लांब जायचं असल्यामुळे गाडी पंक्चर आहे का नाही का माहीत नव्हतं, परंतु हवा कमी झाल्यामुळं पंक्चर काढायचं ठरवलं आणि आम्ही थांबलो. पंक्चर काढून घेतली तर पंक्चर निघाली. पंक्चर काढून झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि पुढचा प्रवास सुरुवातीला आम्ही पेट्रोल टाकून टाक्या फुल करायचे नियोजन केले. त्यासाठी आम्ही पुढे गेल्यावर पेट्रोल पंपावरती थांबलो आणि टाक्या फुल करून घेतल्या. फिरायला आम्ही चाललो होतो देवकुंड धबधबा बघायला, म्हणजे ट्रेकिंगला. पण आमच्यापेक्षा आनंदित हे बारकी लहान लेकरच होते, म्हणजे कृष्णा आणि ठोल्या. अशा तऱ्हेनं आम्ही पुढं अंतरावरती गेल्यानंतर चहासाठी थांबलो आणि जरा म्हणजे थोडं प्रवास करून रात्री पाठा हल्लो होतो ना, मग त्यामुळे थोडं चहा प्यायल्यानंतर फ्रेश होईल आणि पुढचा प्रवास चालू करायचे नियोजन केले. कसं आहे, दोघं आहेत ना आमच्यापेक्षा खुश, म्हणजे जायला म्हणजे एकदम फ्रेश मूड दिसतोय ना, म्हणजे आमच्यापेक्षा उत्साह यांना जाण्याचा झाला की काय असं वाटतं आम्हाला. ते वाटत गाडीवर जाताना थोडीसं झोपले नाहीत. आम्ही अशा तऱ्हेने प्रवास चालू केला. आम्ही पुणे मार्गे ताम्हिणी घाटातून जायचे नियोजन केले. जाताना एक छोटासा व्ह्यू पॉईंट लागला, मग आम्ही थांबायचे का नाही आम्ही ठरवले, पण पुढं ह्याच्यापेक्षा डेंजर व्ह्यू असल्यामुळे आम्ही अगोदर जाऊन आलो ना, त्यामुळे पुढं जायचे ठरवले. आणि आम्हाला निघतानाही थोडं लवकर निघालो होतो, पण लहान लेकरं असल्यामुळे कृष्णा वगैरे आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आम्ही पुढं जायचं ठरवलं. आम्हाला भेरी गावात म्हणजे ती देवकुंड धबधबा बघायला जायचं होतं, पण वाटतला ताम्हिणी घाट व्ह्यू आणि वाटत जाताना छोटे छोटे वॉटरफॉल लागतात ना, ते संपूर्ण करत जायचे आणि देवकुंड भेरी गावात जाऊन मुक्काम करून सकाळी देवकुंड धबधबा बघायचे असे नियोजन केले. आणि त्या हिशोबाने आम्ही निघालो. जाताना एवढा डेंजर व्ह्यू लागला की आता तुम्ही ते पुढे बघू शकताय. आणि जाताना एक छोटंसं म्हणजे एक धबधबा वॉटरफॉल लागला. त्या वॉटरफॉलचं नाव मुळशीजवळ पळशी वॉटरफॉल म्हणून ठिकाण होतं. ते छोटंच होतं पण खूप आणि निसर्गरम्य आणि तुम्ही पुढचा डोंगर भाग बघू शकताय. एकदम ठिकाण डेस्टिनेशन चांगलं होतं. तर चला मग तुम्हाला ते ठिकाण दाखवायचा प्रयत्न करत आहे. आम्ही इथून असं गाड्या पार्किंग करायसाठी आम्ही गाड्या पार्किंग करायला लावल्या आणि पुढे निघायची नियोजित केली. हे छोटे छोटे वॉटरफॉल बघू शकताय तुम्ही. हे खळखळणारे ओढे, पाणी, पाऊस, निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकताय. कृष्णा पण किती खुश आहे ते. पाऊस चालू असल्यामुळे थोडी आमची तारांबळ उडाली बरं का.
म्हणजे एवढं म्हणजे आम्हाला जरा थोडं पण हे वातावरण बघून एवढं भारी वाटत होतं ना, ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही. पर्यटकांची भरपूर गर्दी होती. पर्यटक भरपूर ये जा करत होते. हे तुम्ही बघू शकता, वड्यातून खळखळणारे पाणी, पाण्याचा आवाज एवढं भारी वाटत होतं ना. आम्हाला हे निसर्गरम्य वातावरण बघितल्यानंतर हे वॉटरफॉल बघून स्वर्गातच आल्यासारखं वाटलं. एवढं भारी होतं ना की तुम्हाला आता मी दावायचा प्रयत्न करत आहे, तुम्ही बघू शकताय. आमच्या अगोदर येऊन पर्यटक येथील त्या वॉटरफॉलचा आनंद घेताना एवढं विहंगत म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना, एवढं निसर्गरम्य वातावरण. आणि त्यांचे म्हणजे जे आपण प्रत्यक्षात स्वतः फील करतो ना, ते असं सांगण्यात आणि बघण्यात थोडं हेच असते. प्रत्यक्षात फील करण्यात जरा आनंद वेगळाच असतो. लहान लहान मुली व पर्यटक पाण्यात वॉटरफॉलचा आनंद घेताना बघू शकताय. हे डोळ्याला अविस्मरणीय आहे. ठोल्या कसा आनंद घेतो बा पाण्यात. आणि इकडे साईडला कृष्णा. एवढं भारी वाटत होतं ना. तुम्हाला कसं वाटलं आपल्या कमेंट बॉक्समध्ये ह्याची प्रतिक्रिया द्या. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आम्ही वॉटरफॉल बघून पुढे ताम्हिणी घाटातून देवकुंडीच्या दिशेने निघालो. चला या ठरया. चला या. कृष्णा पुढे गेला तोपर्यंत. चला 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 चिखल खेळायला येतं काय. चला चला वर बघ. चला आम्ही ताम्हिणी घाटाच्या दिशेने निघालो. जाताना डोंगरानं जणू हिरवी शाल पांघरल्यासारखं दिसत होतं बरं का. एवढं म्हणजे हिरवगार वातावरण आणि निसर्गरम्य आणि पाऊस चालू, एवढं भारी वाटत होतं ना. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकताय. ते डोळ्याला एकदम असं थंड ताजी हवा आणि डोंगरात ढग लपलेले हे दृश्य बघून अक्षरशः म्हणजे असं वाटतच नव्हतं की याला आपण म्हणजे एक स्वर्गातच आल्यासारखं वाटत होतं. कधी घाटात पाऊस लागत होता तर कधी घाटामध्ये असे म्हणजे दाट धुक्यात असे जंगल पूर्ण ढग असं ढगातच गेल्यासारखं वाटत होतं एकदम. बघू शकताय तुम्ही हे एवढं भारी वाटत होतं ना. जसजसं पुढं जाईल तशी एवढे उंच डोंगर होते की ते आता धुक्यात आणि ढगात लपले होते. ते तुम्हाला नाही व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, ते दिसत नाही. जाताना म्हणजे डोंगरामध्ये धबधबे पडत होते. हे तुम्ही पाहू शकताय ढगात डोंगर लपलेले.
जसजसं पुढं जाईल तसे एवढे उंच डोंगर आणि ते डोंगर असं ढगात हरवलेले असे एवढं भारी वाटत होतं ना. ते बघा तुम्हाला दावायचा प्रयत्न करत आहे मी. मग आम्ही थोडे पुढे जाऊन जरा थोडं थांबून जरा एन्जॉय करायचे नियोजन केले. आम्ही त्या दिवशी थांबलो. आम्ही जसजसं पुढे जाईल तसे डोंगरावरनं धबधबे ही अशी ताम्हिणी घाटातील एवढे दृश्य बघून एवढं भारी वाटत होतं की ते आता काय तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करत आहे. पूर्ण डोंगरावरून सगळे वॉटरफॉल. आम्ही खास देवकुंड वॉटरफॉल बघायसाठी चाललो होतो. पण हे सगळे वॉटरफॉल बघितल्यानंतर याला म्हणजे पहिल्यांदाच असे मी जीवनात बघितलेत बरं का. एवढे पावसात म्हणजे पूर्ण भर पावसात फिरण्याचा आनंद खरंच वेगळा आहे बरं का. ते तुम्ही बघू शकताय. याला हे व्ह्यू बघा मगच मला सांगा याला काय बघितलं तर तुम्हाला काय वाटलं. खरंच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा बरं का. तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ दाखवायला मी प्रयत्न करीन. आम्ही ताम्हिणी घाट उतरताना बघू शकताय वर असंख्य असे वॉटरफॉल आहेत. वर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघू शकताय तुम्ही. मला प्रत्यक्षात डोळ्याने दिसत आहे पण तुम्हाला व्हिडिओमधून दाखवायचा प्रयत्न करत आहे. पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. आम्ही अशा तऱ्हेने ताम्हिणी घाट उतरून आता भिरी म्हणजे पाटणूजवळ एक छोटंसं भेरा म्हणून गाव आहे. त्या भेरा गावात आम्ही मुक्काम करून सकाळी तिथून देवकुंडच्या दिशेने म्हणजे देवकुंड वॉटरफॉल बघायचं आम्ही म्हणजे प्लॅनिंग करून घरून निघाला होतो. देवकुंड वॉटरफॉल ट्रेकिंग करण्यासाठी आहे ना जवळजवळ जंगलात 7 किलोमीटर चालत जावं लागतं. त्याचा एकदम असा अद्भुत नजारा आहे. व्हिडिओ तुम्ही ते पुढे बघू शकताय. अहो एवढं भारी व्हिडिओ आहेत ना ते आता पुढच्या दुसऱ्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. ते पार्ट बघायला तुम्ही विसरू नका बरं का. एवढा खूप आणि छान सुंदर आहे ना की तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला जाणवल की ताम्हिणी घाटा व्ह्यू ह्याच्यापेक्षाही अजून सुंदर आहे. जर तुम्हाला आपला म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आम्ही ह्या ठिकाणी रूम केली आहे. इथं आम्हाला आहे ना राहण्यासाठी एकदम खूप छान म्हणजे व्यवस्था झाली बरं का. आम्हाला तिथे हे रूम मालकाची मुलं आहेत ते आमच्या संगत म्हणजे टाईम स्पेंड करायला आले. एवढं भारी वाटत होतं ना. आमची लहान लेकरं आणि ते खेळत होते. स्वर्ग बघितलं नाही जन्नत. पूर्ण ढगावरून पाऊस वगैरे चालू आहे ना. पर्यटक आमच्या मागारी जातात. कसा वाटला ना जरा